कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःख हारी तुझवीन शंभो मज कोण तारी. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. यंदा 15 फेब्रुवारी 2024 वार रविवार ह्या दिवशी महाशिवरात्री आलेली आहे. अतिशय महत्वाचा दिवस. खरं तर श्रावण महिन्यात आपल्याकडनं जास्तीत जास्त भगवान शंकरांची उपासना केली जाते, परंतु या महाशिवरात्रीचं अवचित्त साधून भगवान शंकरांच्या उपासनेमधील अतिशय महत्वाचा भाग म्हणजे श्री शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण कसं करावं, कधी करावं, कोणी करावं, या संदर्भातली माहिती आज आपण बघणार आहोत. तर चला लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात आधी शिवलीलामृत ग्रंथ हा अतिशय दिव्य अनुभव देणारा आहे. 14 अध्यायांचा ग्रंथ आहे. आता एक 15वा अध्याय त्याच्यामध्ये ऍड केलेला आहे. तुम्ही 14च अध्याय वाचले तरी चालेल. आता या ग्रंथाचं पारायण कोणीही करू शकतो. 7 दिवसाचं पारायण करू शकता, 5 दिवसाचं पारायण करू शकता, 3 दिवसाचं पारायण तुम्ही करू शकता. म्हणजेच ज्यांना 7 दिवसाचं पारायण करायचं आहे त्यांनी सोमवारपासून ते रविवारपर्यंत पारायणाला सुरुवात करावी. ज्यांना 3 दिवसाचं करायचं आहे, आता महाशिवरात्रीच्याच दिवशी सांगता येते असं नाही. तुम्ही अगदी 3 दिवस आधी म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार किंवा गुरुवार, शुक्रवार, शनिवार जसं तुम्हाला जमेल अगदी 1 दिवसीय सुद्धा शिवलीलामृताचं पारायण केलं जातं. पण तुमच्यामध्ये तेवढा स्टॅमिना असेल बसण्याचा, तुम्ही दिवसभर बसू शकता, तर तुम्ही 1 दिवसीय श्री शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करू शकता. पण ज्यांना 1 दिवसाचं पारायण करणं शक्य होत नाही त्यांनी 5 दिवसाचं करावं, त्यांनी 3 दिवसाचं करावं, त्यांनी 7 दिवसाचं करावं. आता सगळ्यात आधी महाशिवरात्री नंतर एखादे 2 दिवस एक्सटेंड झाले, म्हणजेच 1-2 दिवस वाढवले, म्हणजे कोणाचं 16 तारखेला पारायण संपलं तर कोणाचं 17 तारखेला संपलं तरी चालेल, हरकत नाही. कारण कधी कधी मासिक धर्म असतो, संसारिक अडचणी असतात, हे सगळं सांभाळून आपण पारायण करत असतो. ज्यांना 15 तारखेपर्यंत मासिक धर्म नाही आहे त्यांनी बिनधास्त रोज 2-2 अध्याय पठण करावं. ज्यांना एवढे 7 दिवस करणं शक्य होत नाही त्यांनी 3 दिवसात रोज 3 दिवसाचं पारायण करायचं असेल तर तुम्ही 5 आणि 4 असं पारायण करू शकता. ज्यांना 1 दिवसाचं करायचं आहे त्यांनी करू शकता. ज्यांना 5 दिवसाचं करायचं आहे त्यांनी 3 या पद्धतीने 5 दिवस पारायण करू शकता. आता हे झाले की आपण कसं पारायण करू शकतो. आता सगळ्यात महत्वाचं, तुम्ही ज्या दिवशी पारायण करणार असाल तेव्हा जवळच्या भगवान शंकरांच्या मंदिरात जावं, त्यांना प्रार्थना करावी की माझ्याकडनं श्री शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण निर्विघ्नपणे पार होऊ दे. मंदिरात जाऊन भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर जल अभिषेक करावा, जलाभिषेक करावा आणि नंतर पारायणाला सुरुवात करावी. ताई, आमच्या जवळपास मंदिर नाही आहे. मग अशा वेळेस आपल्या घरात शिवपिंड असते, तिथेही तुम्ही पारायण तिथे पण तुम्ही जलाभिषेक करावा, त्यांना प्रार्थना करावी की 7 दिवसाचं 3 दिवसाचं पारायण मी करते आहे, तुम्ही माझ्याकडनं ते पारायण करून घ्या. नंतर घरी येऊन बघा, भगवान शंकरांची सेवा करण्याचा उत्तम काळ हा प्रदोष काळ असतो. एकाच वेळी पारायण करण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही 7 दिवस करणार असेल तर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर वाचू शकता, सकाळी वाचू शकता, 12 ते 12:30 मध्ये वाचू शकता, किंवा तुम्ही 4-5 वाजता वाचू शकता. तुम्ही दिवसभरात कधी पण वाचू शकता. एक काळ असावा. पण भगवान शंकरांच्या उपासनेचा सगळ्यात महत्वाचा काळ हा प्रदोष काळ असतो. म्हणजे मग तुम्ही 4:30 नंतर पठण केलं तरी चालेल, किंवा दिवसभरात तुम्हाला जसं जमेल तसं पठण केलं तरी चालेल. दुसरं, भगवान शंकरांची उपासना करताना आता ज्या पद्धतीने गुरुचरित्र पारायण आपण करत असतो, आणि पारायण करत असताना एक असतं की ग्रंथ हलवायचा नाही. तुम्ही रोज 2-2 अध्याय वाचून तो ग्रंथ जागेवर ठेवला तरी चालेल. स्पेशल मांडणी करायची गरज नाही. देवासमोर बसून तो ग्रंथ वाचावा. आता कोणी 7 दिवसाचं करणार असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तर 7 दिवसाच्या पारायणाच्या कालावधीमध्ये तुम्ही देवासमोर ग्रंथ ठेवायचा, वाचून झाला 2-2 अध्याय की परत तो जागेवर ठेवायचा, परत दुसऱ्या दिवशी काढायचा, चालेल. घरात जर जागा नसेल, घर छोटं असेल तर हरकत नाही. पण ज्यांची इच्छा आहे की ताई आम्हाला ग्रंथ हलवायचा नाहीये, तसाच ठेवायचा आहे, तर तुम्ही ठेवू शकता. वेगळी अशी मांडणी करायची गरज नाही. हा झाला पहिला नियम. दुसरा, भगवान शंकरांच्या उपासना करण्यासाठी पांढरं शुभ्र वस्त्र परिधान करावं. असलं तर अतिशय उत्तम, नसलं तर काळ्या रंगाचं सोडून कुठल्याही रंग तुम्ही परिधान करू शकता. पण पांढरा, अगदी साडी असेल किंवा
कुर्ता असेल, व्यवस्थित कपडे असावे, म्हणजे प्रॉपर पॅन्ट, टॉप, दुपट्टा. आणि जे पुरुष मंडळी मुलं पारायण करणार असेल तर त्यांनी काळं चामडाचं घालायचं नाही. पारायण करत असताना 2-2 अध्याय किंवा 5 म्हणजे 5-5 अध्याय जर 3 दिवसाचं करणार असेल तर हे नियम अटी तुम्हाला पाळायचे आहे. ज्या पद्धतीने गुरुचरित्र ग्रंथाचं आपण पारायण करत असतो तर त्या पारायण काळात काय असतं तर आपण परान्न वर्ज्य करायचं, कांदा लसूण एक धान्य खायचं. पण शिवलीलामृत ग्रंथांमध्ये असं सांगितलंय फक्त कांदा लसूण वर्ज्य करायचं. तुम्ही भात खाऊ शकता, तुम्ही सगळ्या भाज्या खाऊ शकता, फक्त कांदा आणि लसूण, कांदा लसूण विरहित भाज्या तुम्हाला खायच्या आहेत. त्याच्याबरोबर येतं परान्न वर्ज्य करावं. मग ताई मुरमुरे खाऊ शकतो का, बिस्किट खाऊ शकतो का? तुमची इच्छा असेल तर तुम्ही बिस्किट पण खाऊ शकता, पण शक्यतो परान्न वर्ज्य. आता बघा, बिस्किट विकत आणतो आपण, परान्न त्याच्यामध्ये काय येतं, कोणाच्या घरी जाऊन खाणं ते टाळायचं आहे. हॉटेलचं पण खाणं टाळायचं आहे. हॉटेलच्या वस्तू आपण विकत आणत असतो, पण त्याची वृत्ती, त्यांची काम करण्याची पद्धत, आणि आपण एवढं दिव्य ग्रंथाचं पारायण करत असतो तरी सुद्धा आपलं काम आहे काही गोष्टींचं पालन करणं. जर 5 दिवसाचं करायचं असेल तर 5 दिवस परान्न वर्ज्य ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे तुम्हाला. बाकी कुठलेच नियम नाही. बाकी तुम्ही सगळं खाऊ शकता, पण शक्यतो आपल्याच घरातलं खावं, परान्न वर्ज्य करावं. का बरं? तर आपल्याला माहिती आहे परान्नातून दोष लागतात. आपण जेव्हा पारायण करत असतो आपल्या अडचणी कमी व्हाव्या, आपले संकट कमी व्हावे म्हणून आपण पारायण करायचं असतं. त्याच्यामध्ये अजून लोकांची अडचणी आपण घ्यायच्या का? त्याच्यापेक्षा परान्न वर्ज्यच करावं. बघा, जन्म देण्याचं काम हे ब्रह्मदेवाने केलं आहे, आपलं पालन करण्याचं काम हे भगवान विष्णूंचं आहे, आणि मोक्ष मृत्यू हे अंतिम सत्य आहे ज्याला कोणीही नाकारू शकत नाही. हे भगवान शंकरांच्या हातात आहे. आपल्या संसारिक अडचणी कमी व्हाव्या, आपल्याला पण एक अध्यात्माची प्राप्ती व्हावी, आणि भगवान शंकर हे सांब सदाशिव आहे, भक्तांच्या एका हाकेला ते धावून जाणारे आहेत. त्यांची कृपा आपल्यावर व्हावी, आपल्या पण अडचणी कमी व्हाव्या, आणि परमेश्वराच्या कृपेने सगळं चांगलं असेल. तर एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी की आज जे काही आहे ते परमेश्वरांच्याच मुळे आहे आणि ते परमेश्वरासाठीच आहे, ती एक कृतज्ञता म्हणून सुद्धा तुम्ही पारायण करू शकता. सगळ्यात महत्वाचं येतं की ताई प्रत्येक अध्याय बघा, शिवलीलामृत ग्रंथाच्या प्रत्येक अध्यायाची फलश्रुती आहे. जेव्हा तुम्ही संपूर्ण अध्याय पठन करता, प्रत्येक अध्यायाची फलश्रुती आहे, त्या प्रत्येकाची फलश्रुती तुम्हाला प्राप्त होते. अध्याय 11वा ज्याला रुद्र अध्याय म्हणतात, रुद्र अध्याय पठन केल्याने ब्रह्मानंदाची प्राप्ती होते असं म्हटलं गेलं आहे. जर एवढं मोठं फक्त 11वा अध्यायात होतं तर नक्कीच सगळे अध्याय पठन केल्याने सगळ्या अध्यायाची फलश्रुती तुम्हाला मिळणार आहे. मैत्रिणींनो, जसं जमेल तसं तुम्ही शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण आवर्जून करावं. रोज 2-2 अध्याय, जर लग्न कार्य नसेल, कुठे बाहेर गावी जायचं नसेल तर 2-2 अध्याय करावे, किंवा 3 दिवसात 5 दिवसात तुम्ही श्री शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करू शकता. आवर्जून जेवढी जास्त होईल, कारण शिवतत्व खूप जास्त प्रमाणात ह्या नंदी पक्षामध्ये जागृत झालेलं असतं, आणि आपल्याकडनंही काही ना काही भगवान शंकरांची उपासना व्हावी, आपल्याकडनं पण काही ना काही त्यांचं नाम जप व्हावं, तेवढी प्रार्थना करा. बघा, प्रत्येक वेळेस तीर्थक्षेत्री जाऊन आपण देवाचं दर्शन घेऊ शकत नाही. प्रत्येकाला वाटतं की 12 ज्योतिर्लिंग ह्या आयुष्यात आलेलो आहे मनुष्यरूपी, तर दर्शन व्हावं आपल्याला, पण ते होत नाही. पण जिथे आहात तिथेही आपण महादेवाची उपासना करू शकतो. आणि जसं जमेल, जसं तुम्हाला मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलं की अगदी 16-17 पर्यंत गेलं, 18 पर्यंत गेलं तरी चालेल, पण सुरुवात करा. आता याचं उद्यापन लय महत्वाचं आहे. उद्यापन कसं करायचं? जवळपासच्या महादेवाच्या मंदिरात जायचं, ज्या दिवशी उद्यापन असेल त्या दिवशी महादेवाच्या मंदिरात जाऊन भगवान शंकरांना जानवं जोड असतं, ते पांढऱ्या कलरचं शुभ्र पांढरं वस्त्र भगवान शंकरांना अर्पण करावं. त्यांना कोरडा शिदा तुम्ही अर्पण करू शकता. मग तुम्ही गहू घेऊन जा, तुम्ही तांदूळ घेऊन जा, यथाशक्ती जे तुमच्याकडे कोरडं धान्य तुम्ही देऊ शकता ते भगवान शंकरांना अर्पण करायचं आहे. त्यांना प्रार्थना करायची, आणि काही चुकलं असेल तर त्याची क्षमा प्रार्थना करायची आहे. बाकी काहीच नाही. असं खूप काही सागर संगीत नाहीये त्यांचं. आणि तुम्ही जेव्हा उद्यापन करता, रोज भगवान शंकरांची उपासना करत असतो आपण, 7 दिवसाचं पारायण होतं, खडी साखरेचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता, किंवा शेवटच्या दिवशी तुम्ही दही भाताचा नैवेद्य, ज्या दिवशी उद्यापन करणार आहे त्या दिवशी आधी दही भाताचा नैवेद्य दाखवायचा, नंतर वरण भात भाजी चपाती जे असेल ते तुम्ही त्यांना दाखवू शकता. घरात
दही भाताचा नैवेद्य तुम्ही मंदिरात जाऊन दाखवलं तरी चालेल, पण आपल्या घरात पण महादेवाची पिंड असते, त्यांना सुद्धा तुम्हाला दही भाताचा नैवेद्य दाखवायचा आहे. या पद्धतीने सगळ्यांनी जेवढं जमेल बघा. महाशिवरात्री खूप मोठा दिवस आहे, तो दिवस सगळ्यात मोठा दिवस मानला गेला आहे आणि आपली पण आध्यात्मिक प्रगती व्हावी, आपल्याही घरात सुख शांती नांदावी. प्रत्येकाच्या आयुष्यात थोडे थोडे प्रॉब्लेम आहेत, प्रत्येकाने प्रत्येक देवाने त्याला काही ना काही अडचणी दिल्या आहेत आणि ह्या अडचणींचा सामना करून हे दुःख संकट सगळा व्यापाचा सामना करत करत अध्यात्माची गोडी लागते. परमेश्वराची कृपा असली तर जगात काहीही शक्य नाही. शेवटी तुमचे कर्म पण खूप महत्वाचे आहे. तर जेवढं होईल तेवढं सेवा करण्याचा प्रयत्न करा. तर आजच्यासाठी फक्त इतकंच. झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.